हाय फ्रेंड्स, चला तर आपण आलू पालक कटलेट बनवूया। त्यासाठी मी सर्वात अगोदर थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि तो छान फ्राय करायचा आहे। हलका गुलाबी झाला की त्यामध्ये आपण मिरची, अद्रक लसूणचं वाटण टाकलेलं आहे, ठेचा टाकलेला आहे, चवीनुसार टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे थोडीशी आणि अर्धा चम्मच मी तिखट टाकलेलं आहे, कारण की आपल्याला थोडंसं मिरच्या भरपूर तेज आहे म्हणून थोडंसं तिखट टाकलेलं आहे। तर आता हे छान परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला पालक टाकलेला आहे। एक जुडी मी पालक टाकलेली आहे। पालक छान परतून घ्यायची आहे, पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे पालकचं। पालक छान परतून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॉईल केलेला आलू टाकणार आहोत। 3 आलू मी छान बॉईल करून घेतले आणि छान मॅश करून घेतले आणि ते टाकलेले आहे। आपण छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव झालं सगळं की त्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ती पण टाकून घ्या आणि मस्तपैकी छान मिक्स केलेलं आहे। आणि थंड झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये पोहा टाकलेला आहे, पातळ पोहा आहे हा, 1 कप मी पोहा टाकलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्तपैकी मिक्स झाल्याच्या नंतर छान हाताने मॅश करून घ्यायचं आहे। आता आपलं बॅटर हे थंड आहे ना, म्हणून आपण छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप मी ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत। छान गोळा बनवून घ्यायचा आहे, एकजीव करायचा आहे आणि या पद्धतीने आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे। तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे आहे। मी या पद्धतीने करत आहे। सर्व गोळे आपण ह्या पद्धतीने बनवून घेतलेले आहे। तर मी एका वाटीमध्ये आता 4 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याची एक स्लरी बनवून घेणार आहे। या पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला आवश्यक आहे त्यानुसार पाणी टाकून आपण असं थोडंसं घट्टसर म्हणजे कोटिंग आली पाहिजे त्या पद्धतीने आपण स्लरी बनवून घेतलेली आहे। आणि आता हे ब्रेड क्रम्स आहे, तर एक एक करून आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करायचं आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये लावून घ्यायचं। ब्रेड क्रम्स त्याला छान कोट करून घ्यायचं या पद्धतीने। याच पद्धतीने आपण सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहे। बघा, या पद्धतीने आपण कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। सर्व कटलेट आपण या पद्धतीने बनवून घेतले आहेत आणि आता तळण्यासाठी तेल छान गरम केलेलं आहे, चांगलं कडक झालेलं आहे तेल। या पद्धतीने आपण एक एक करून मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत छान खुसखुशीत असे तळले जातात। मंद आचेवर तळायचं आहे। पहिले तेल गरम करून घेतलं आपण चांगल्याने आणि मंद आचेवर आता छान खुसखुशीत लालसर कलर आलेला आहे बघा, आणि छान खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहे। खूप छान लागतात, तुम्ही बनवून बघा एकदा। तर आपले हे कटलेट, आलू पालक कटलेट तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।